आहे त्यांचं. भाऊ, या आंदोलनात कोर्टाचा उपयोग झाला काय असं वाटतं? कोर्टाचा उपयोग जसं आपल्या आंदोलनाच्या वेळेस न्यायालयाने आदेश दिले होते तसेच या आंदोलनात न्यायालयाने आदेश दिले आहे. म्हणजे नाही, सगळा सन्मान करून आंदोलन गोरगरिबांसाठी कसं चालवायचं, ते पुढं कसं घ्यायचं आणि यशस्वी कसं करायचं हे सुद्धा आपल्या डोक्यात गणित असलं पाहिजे. आपण नुसतं आंदोलन करतोय म्हणून करण्यात अर्थ नसतो. ज्या वेळेस जे संकट येतील सरकारच्या वतीनं, न्यायदेवतेच्या माध्यमातून असू द्या, परंतु याला मुख्य कारणीभूत सरकार आहे. सरकारकडून जे षडयंत्र डाव रचले जातील त्याला तुडून आपण गोरगरिबांना विजयाकडे कसं न्यायचं हे आपल्यावरती असतं. त्यामुळे आपण ठामपणानं शांततेच्या आणि संयमाच्या भूमिकेतून आंदोलन सुरू ठेवून ते गोरगरीब शेतकऱ्याला जिंकून देणं आपली जबाबदारी असते. तसं आम्ही केलं. सरकारनं मॅनिफेस्टोमध्ये जाहीर केलं होतं की कर्जमाफी देऊ, त्याच्यासाठी आता आंदोलन करावं लागतंय. तिथं वेळ यायलाच नको होती. कसल्याच परिस्थितीत ती वेळ यायलाच नको होती. सरकारनं एक शब्द दिल्याच्या नंतर पुन्हा आंदोलन करायची वेळ यावी आणि सरकारनं शब्दही फिरू नये. तितक्या ताकदीनं आपण सुद्धा निर्भीड होणं गरजेचं आहे आणि आंदोलनसुद्धा तितक्या ताकदीनं करणं गरजेचं आहे. आपण पण आंदोलन करताना कुठलंही निर्भीड असलं पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं. कोणत्याही 6 वाजता जे आहे तो हायवे खाली करायच्या सूचना दिल्या होत्या असं पत्र बच्चू कडूंना दिल्याची माहिती होती. मात्र दोन्ही मंत्री आणि ते पत्र बच्चू कडूंना 5:58 भेटलं. या प्रकाराकडे तुम्ही कसे बघता, काय सांगा? न्यायदेवतेच्या बद्दल मी नाही बोलणार, कारण शेवटी न्यायदेवता ही आपला सगळ्या गोरगरिबांचा आधार असते. परंतु या आडून सरकारनं काय डाव साधला आहे का, मग आता आपण हा डाव मोडून शेतकऱ्यांना कसं यशस्वी करायचं हे आपल्यावरती असतं. आपण त्यांना कुठल्याच त्यांच्या शब्दाला म्हणा किंवा त्यांच्या आश्वासनाला म्हणा बळी न पडता आपण किती ताकदीनं लढू. गोरगरिबांना कधी नव्हे ते त्यांचे यावेळेस संसार उद्ध्वस्त झालेले आहेत ह्या पावसामुळं. मग आता शेतकरी खूप दिवसानंतर जर ताकदीने एकत्र आला आहे, सगळं राज्य जर आता पाठबळाच्या भूमिकेत आहे, तर त्यावेळेस आपण मात्र शांततेने संयमानं वाट सोडायची नाही आंदोलनाची, लोकशाहीची. आपण 100% यशस्वी होतो. परंतु आता त्यांचं काय ठरलंय मला माहीत नाही.